नमस्कार, मी अभिषेक घुले, राहणार शिक्रापूर. नमस्कार सर, शिवकीर्ती न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बार्शीमध्ये आज ब्युटी कला आविष्कार हा कार्यक्रम झाला, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. तर मी आज बार्शी शहरामध्ये ब्युटी कला आविष्कार पुरस्कार या कार्यक्रमासाठी डॉक्टर पल्लवी मॅम आणि या सर्वांनी मला बोलवल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. मी ते हेअरड्रेसर म्हणून आलो आहे, बटरफ्लाय हेअरकट वगैरे दाखवायला. आणि बार्शी सिटीमध्ये म्हणजे खूप लांब लांबून बार्शी सिटीमध्ये सगळ्या गावाची पब्लिक वगैरे आली आणि आमचं एक मोटिवेशन आहे की बाबा या पार्लरच्या माध्यमातून, या सलूनच्या माध्यमातून, सगळ्यांच्या माध्यमातून कशी नवीन जुनी पिढी नवीन अपडेट कशी करावं, काय करावं, सगळ्या गोष्टी आम्ही यामध्ये शिकवतो आम्ही त्यांना. आणि ॲज अ ट्रेनर म्हणून आम्ही त्यांना एक नॉलेज देतो. ज्यांना कोणाला बेसिक टू ॲडव्हान्स वगैरे काही जरी असेल तर आम्ही त्यांना सर्व आर्टिस्ट मिळून आम्ही त्यांना शिकवायचा एक प्रयत्न करतो. शून्यातून कसं वरती यायचं आहे, कसं सलूनच्या माध्यमातून पुढे जायचं आहे, सलूनमध्ये किती इन्कम असतं आहे, किंवा इंस्टाग्राम, फेसबुक किंवा तुमच्या न्यूज चॅनलबद्दल या सर्व गोष्टींनुसार कसं वरती येणार माणूस, त्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना असं शिकवतो. पण त्यामध्ये सगळं सांगतो पण. आणि बार्शी शहरामध्ये बार्शी सिटी मोठी आहे, पण बार्शी सिटीमध्ये जास्त करून असे इव्हेंट वगैरे खूप कमी प्रमाणामध्ये होतात. तर माझी हीच अपेक्षा आहे की बाबा इव्हेंट वगैरे पण झाले पाहिजे, तुमच्या बार्शी सिटीचं नाव झालं पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी कधी पण येणार, आम्हाला कधी पण बोलवलं तर आम्ही तुमच्यासाठी कधी पण येणार. तुम्ही सर हे किती वर्षापासून करताय? मला 10-11 वर्ष झाले या फील्डमध्ये. प्रोफेशनलमध्ये मला 8-9 वर्ष झाले. मी जास्त करून आपलं शिक्रापूरला इन्फिनिटी सलून म्हणून पार्लर आहे, तर तिथेच असतो. मला जर कोणी बोलवलं, ऑर्गनाईज केलं की मी फ्रीमध्ये ऑर्गनाईज कोणी केलं तर फ्रीमध्ये मी यांना सर्वांना शिकवण्यासाठी येतो. कोणाची कोणतीही फीस वगैरे काहीही घेत नाही. कारण की मला असं वाटतं आज मी ज्या स्टेजवरती आहे त्या स्टेजवरती समोरचे पण झाले पाहिजे. माझं नॉलेज मी त्यांना दिलं तर वाढू शकेल तुमच्याकडे, त्यांचं वाढू शकेल नॉलेज वगैरे. माझं हेच. आज तरुणांना काय संदेश द्याल की म्हणजे ज्या कॉलेजच्या तरुण आहेत त्यांच्यासाठी या क्षेत्रामध्ये कसं सांगाल की तुम्ही? कॉलेजची मुलं वगैरे आहे ना, कॉलेजची मुलं नाही का, कॉलेजची मुलं शिक्षणामध्येच 20 वर्ष 30 वर्ष शिक्षणामध्येच घालतात. तर तुम्ही शिक्षण पण घ्या, बिझनेस पण टाका. जर बिझनेस वेगवेगळे जर बिझनेस टाकायचे नसतील तर कला शिका. कलामध्ये भरपूर ही कला वाया जात नसते. कलामध्ये भरपूर पैसा पण आहे, त्याच्यामध्ये लॉंग लास्टिंग. असं नाही की बाबा तुम्ही शिकूच नका, शिका. तुम्ही शिकता नाही का, हे पण करा आणि ते पण करा. दोन्हीकडून म्हणजे दोन्ही पण संधी आल्या पाहिजे, ती पण संधी आली पाहिजे, ही पण संधी आली पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही कला वगैरे पण शिका. असं नाही की शिक्षणच हे करा संपूर्ण, तर त्यामागे हे पण करा. तुम्ही म्हणजे याचे धडे कधी घेतले आणि तुम्हाला काय याच्यामध्ये अडथळे आले सुरुवातीला? मला खूप सारे अडथळे आले, कारण की मी एका ठिकाणावरती नाही, खूप जागेवर विशाखापट्टणम अशी लांब मी सिटीमध्ये जाऊन हेअरकट वगैरे शिकलो तिथे. आणि एकच ठिकाणावरती नॉलेज नाही तर खूप जास्त ठिकाणावरती नॉलेज घेतलं. त्यामुळे मी आज ह्या स्टेजवरती आहे. अडचणी तर खूप येतात, पण अडचणीला समोर जावं लागतं. आणि आता या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे की आता या क्षेत्रामध्ये मुलीसुद्धा काम करू शकतात, याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? मुलींचा काय विषय, मेकअप आर्टिस्ट जर आजकाल मुली असं काय नाही, घरामध्ये बसून किंवा कॉलेज घर करून नंतर काय करायचं, लग्न व्हायच्या टायमिंगपर्यंत हे कॉलेज घर जॉबचं, हे जॉब नाही लागले की कॉलेज घर. तर मुलींना घरी बसूच तर मला असं वाटतं की काहीतरी गव्हर्मेंटनं पण सुविधा काढल्यात. शिलाई मशीन पण आहे, पार्लरचे पण सुविधा आहेत गव्हर्मेंटच्या, तर त्यामध्ये पण लक्ष द्यावं. फ्री मोदी सरकारनं आजकाल फ्रीमध्ये नाही का तुम्हाला लोन पण भेटणार, मुलींना जास्त लोन वगैरे पण भेटणार. याबद्दल थोडीफार माहिती. तुम्ही ब्युटी पार्लरचं म्हणालात, काही ठिकाणी आता सलूनमध्ये पण करतात ना सलूनमध्ये. आता ज्यांना नाही का सलूनमध्ये कसं आहे, खूप जास्त ज्यांची फी असेल ना तर परवडत नाही. तुम्ही बेसिक नाही का पार्लरपासून पण स्टार्टिंग केली तरी काही हरकत नाही, नंतर हळूहळू अपडेट होत जा. ह्या कलेबद्दल थोडं शिकताना तुम्हाला काय अनुभव आले?
कलेबद्दल अनुभव म्हणजे मी असं लांब लांब जायचो ना, जेवायला सुद्धा भेटत नव्हतं. कारण की एकेच असे नाही की मला पुढे चालून खूप काही करायचं आहे. आत्ता नाही भेटलं तर पुढे चांगलं भेटणार मला, त्या हिशोबाने मी हे करायचं. धन्यवाद.